पाहता भगीरथ राजा 24. अंतुर्ली परिसरात अवकाळी पावसाचा कहर. वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात 30 मार्च रोजी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर कडक ऊन असताना सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे, पाऊस, गारपीट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. या पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यांनी आणि हलक्या गारपिटीने परिसर अक्षरशः झोडपून काढला. तापी परिसरातही या अवकाळी संकटाचा मोठा फटका बसला आहे. रब्बी पिके उद्ध्वस्त, केळी बागायतींचेही नुकसान. या अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केळी बागायती देखील वाऱ्यामुळे कोसळल्या आहेत. शेतकऱ्यांचे महिन्यांचे कष्ट एका क्षणात वाया गेले आहेत. शेतकरी आर्थिक संकटात. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली असून चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. शासन आणि प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भगीरथ राजा 24 न्यूज मुक्ताईनगर प्रतिनिधी किरण पाटील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा. अंतुर्ली तालुका, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. मी 1995 मध्ये ॲग्रिकल्चर डिप्लोमा झालेलो आहे आणि सध्या केळीची शेती, मक्याची शेती, सगळी शेती करत आहे. काल रात्री झालेल्या वादळी वारा, पाऊस प्लस गारपीट यामुळे मक्याच्या शेतीचे आपण बघू शकता हे 25 ते 30% नुकसान झालेले आहे. काही काही शेतकऱ्यांचं 50%, 60% पण नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहे. धन्यवाद.